काळातील पहिली टीम म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जातं अशी नावा टीम सध्या मैदानामध्ये उतरली. दोन्ही संघांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. चला मॅचला लगेच सुरुवात करूया, आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नशीब शेठ भोईर यांनी पॅक केलेला हा संघ आहे मीत 11 भिंगारी. सध्याच्या घडीला ज्याला आपण पाहता नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. नशीब शेठ भोईर यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या आपण शुभेच्छा सुद्धा या स्पर्धेच्या औचित्याने देऊया. दोन 2024-25 या जर क्रिकेटच्या सीझनचा आपण जर या दोन्ही संघांचा इतिहास पाहिलात तर नावा संघाने आतापर्यंत 5 ट्रॉफी जिंकल्यात, भिंगारी संघाने आतापर्यंत 3 ट्रॉफी जिंकल्यात. भिंगारी संघाचा दरवर्षी एक नेहमी ते सीझनची सुरुवात करत असताना सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे मुंबईमध्ये तिथे नेहमी ते जात असतात, तिथे अभिषेक घालत असतात, फार श्रद्धा आहे त्यांची. आणि तदनंतर टेनिस क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं सीझनला ते सुरुवात करत असतात. हा भिंगारी टेनिस क्रिकेटचा एक श्रद्धेचा विषय झाला. आणि दुसरीकडे आपण पाहताय नाभा संघ, ज्या संघानं नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे खेळाडू दिलेत, ज्या संघानं टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा शिस्त कशी असावी हे दिलंय, ज्या संघानं टेनिस क्रिकेटमध्ये कशा पद्धतीनं वर्तणूक करावं हे सुद्धा त्याने दिले, असा संघ मैदानात उतरलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो, दरम्यानच्या काळात चंद्रकांत नथुराम ठाकूर यांचं आगमन झाले, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं. यस, सर्वांचे लाडके चंदू काका यांचं आगमन झालं, त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना विनंती करूया आपण मंचावरती यावं. आणि आजच्या दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये चिंचपाड्याच्या मैदानावरती भिंगारी संघ एका ट्रॉफीचा हकदार सुद्धा झाला. यावेळचा चेंडू, पहिला चेंडू, क्रिकेट मधील विलोभनीय दृश्य दाखवणारा फटका डीप पॉइंटच्या रिजन मध्ये आलाय. पहिला चेंडू, पहिला चौकार. अगोदरच्या सामन्याचा सामनावीर, पहिलाच षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूती फटका आलाय चौकाराचा. अमोल सिल्वन कित्येक वर्षाचं ओपनिंग करतोय. हा यावेळचा चेंडू, समजदारीचं क्रिकेट, हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू शॉर्ट कव्हर कडे येतोय, तोपर्यंत सिंगल साठी प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होत्यात बिनबाद 5 धावा, बिनबाद 5 होताना दिसत आहेत. एकविरा इव्हेंट स्पर्धा सध्या ही वाहिनी सध्या ही स्पर्धा कव्हर करताय. संदेश शेळके खऱ्या अर्थानं एक यशस्वी म्हणून फाउंडर म्हणून ज्यांच्याकडे पाहावं लागेल, कित्येक वर्षाचा ज्यांना असणारा अनुभव. यावेळचा चेंडू फ्रंटवर होते, बॅलन्स म्हणून चेंडू ऑन साइडला खेळला होता. मिडॉन सिली मिडॉनकडे असणारा क्षेत्ररक्षक कुणाल आहे, त्याने चेंडू स्टॉप केलाय. कुणाल नाईक, भिंगारी टेनिस क्रिकेटची एक वेगळी ओळख. ओव्हर द विकेट. यावेळचा फटका हवेत आहे, झेल होण्याची संभावना इथे मात्र टळली जातीये. चेंडू आउटफील्ड फास्ट असल्यामुळे थांबणं कठीण होतं, परंतु आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या चेंडूला थांबवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत मंदार डावलेकरने चेंडू थांबवलाय आणि मात्र इथे मिळाले जात आहेत त्या 2 धावा. कन्व्हर्टेशन जबरदस्त केलं, अगदी काटकसरी आणि कंजूसी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं असं म्हणावं लागेल. अफलातून क्षेत्ररक्षण मंदार डावलेकर करताना 2 धावा मिळाल्या जातात. यावेळचा चेंडू, क्या बात, अफलातून आणि अफलातून क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. माफ करा, मंदार नाही, तिथे जय आहे, ज्यानं चेंडू स्टॉप केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या आहे 7 धावा आहेत, 7 धावा होत आहेत. अमोल सिल्वन 5 वर खेळतोय आणि रोहन आहे 2 वर. यावेळचा चेंडू, एक गुडघा फोल्ड करून फ्लॅट स्ट्रोक. इथे मात्र जिथे क्षेत्ररक्षक नाहीये अशा ठिकाणी चेंडू भिरकावून दिला. लॉंग ऑफ रिजन, षटकार. स्वीकारलेला हा मात्र मीत 11 भिंगारी संघ सध्या आपण पाहतात.
ज्या संघाच्या पहिल्या गोलंदाजावरती 13 धावा तब्बल आल्यात, पैकी एक षटकार एक चौकार. अमोल सिल्वन खेळतोय 5 वर आणि रोहन घरत जॉन्टी खेळतोय 8 वर. दुसरं षटक गोलंदाज रघुनाथ मारुती परदेशी. भिंगारी टेनिस क्रिकेट मधील ज्यानं 2 पिढ्या पाहिल्यात आणि कित्येक वर्ष क्रिकेट जो खेळला आणि अजूनही त्याच ताकदीची गोलंदाजी ज्या गोलंदाजाची राहिली आहे, असा फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे रघुनाथ परदेशी आलेत गोलंदाजीसाठी. राईट आर्म द विकेट. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने होतोय. प्रमाणापेक्षा जास्त गिरकी घेऊन चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर निघाला आणि मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. धावा संख्या होतीये 14 धावा. खोला टाकण्याचा हा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र प्रयत्न करतायत पण चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार. चौकार. होत आहेत. यावेळचा चेंडू लेग स्लिप कडे आला, एक पूर्ण केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक 20 वर. 20 रन्स विदाउट लॉस. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला. यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषेकडे जाताना दिसतोय. पाता पाता चेंडू सीमा पार. चौकार. वडील गोलंदाजी करतात आणि पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना त्यांचा मुलगा पाहतोय. पिता पुत्रांचं कॉम्बिनेशन या सामन्यामध्ये आपल्याला प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळते. एकाच टीम मध्ये, एकाच गावातील संघामध्ये वडील आणि मुलगा खेळणं हे मात्र फार दुर्मिळ गोष्ट असते. ती आज भिंगारी संघाच्या वतीनं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 24 धावा. दुसरं षटक चालू आहे. बॅकफुटला लावून यावेळेस मात्र खेळण्याचा हा प्रयत्न होता आणि ते मात्र मिस झालेत बॅट्समन. निर्धाव चेंडूवाला कमबॅक करणारी गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. सुरुवातीला व्हाईट बॉल आला, त्यानंतर एक अवांतर, एक चौकार आला, त्यानंतर पुन्हा अवांतर आला आणि आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. धावसंख्या आहे बिनबाद 24 धावा. अमोल सिल्वन बिनबाद 9 वरती आहे आणि रोहन खेळतोय बिनबाद 12 वर. 7 चेंडू 12. पुन्हा एकदा मात्र बॅट्समनची गिरकी घेणारा हा चेंडू आलाय. सलग तिसरा चेंडू निर्धाव आलाय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावलेली जी आपण पाहताय 24 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 24. फुलटॉस यावेळेस करण्याचा हा प्रयत्न केला होता. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक करणारी गोलंदाजी म्हणावे लागेल. सुरुवातीला जरूर 2 चौकार आले पण त्यानंतर सलग 4 चेंडूवरती स्वतःचं अस्तित्व ज्यांनी पुन्हा एकदा पुनरागमन करून निर्माण केलं आणि दाखवलंय की मी सुद्धा त्याच ताकदीचा गोलंदाजी. यशस्वी षटकाची सांगता 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती बिनबाद. स्मायरा 11 सिमेंट सप्लायर पारगाव. स्मायरा सिमेंट सप्लायर पारगाव विपक्ष एकता स्पोर्ट्स भंगारपाडा अशा 2 संघांमध्ये पुढील आपण मॅच पाहणार आहात. दोन्ही संघांना आपण एक सूचना करूया की आपण रेडी राहायचं टॉस साठी. पहिलं सत्र संपता क्षणी लगेच टॉस केला जाणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ न दौडता आपण आम्हाला सहकार्य करावं. स्पर्धेचे नियम थोडेसे कडक आहेत आपल्या माहितीसाठी सांगायचं झालं तर, कारण आम्ही कालपासून हे करत आलोत. जो संघ सुरुवातीला उपस्थित असेल आणि पहिलं सत्र संपल्यानंतर संपण्या अगोदर जर दुसरा संघ आला नाही तर नाणेफेकी पहिला
संघनायक जो आला असेल त्यांच्या संघाला नाणेफेक आम्ही दिली आहे आणि पुढे सुद्धा आम्ही देणार आहोत. त्यामुळे विशेष सूचना आहे, कोणत्याही संघाचं कोणत्याही खेळाडूचं नुकसान होऊ नये ही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, परंतु त्यासाठी आपलं सुद्धा सहकार्य लाभणं आम्हाला फार गरजेचं आहे. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. गोलंदाज कुणाल नाईक, भिंगारी टेनिस क्रिकेटची एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा खेळाडू जो सध्या गोलंदाजीसाठी आलाय, ज्याला आपण डिस्ट्रिक्ट फॉर्मॅट खेळताना सुद्धा पाहिलाय, तहसील फॉर्मॅट खेळताना सुद्धा ज्याला आपण पाहिलाय, तो खेळाडू सध्या मैदानामध्ये राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फ्लाय स्लिप मधून दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून चाललाय. डीप बॅकवर्ड थर्ड मॅन करे चेंडू सीमा पार, चौकार. आपण पाहू शकाल फर्स्ट स्लिप आणि फ्लाय स्लिपच्या बरोबर मधून चेंडू गेला. चौकारासाठी 4 मिळाल्या आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहू शकाल 28 होत आहेत. 28 रन्स. कुणाल नाईकचं स्वागत चौकारानं झालंय. यावेळचा स्ट्रोक ऑन साइडला आडव्या बॅटनं बनवण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र चेंडू आणि फळीचा कोणत्या प्रकारे संपर्क होत नाहीये. थर्ड अंपायर रेफर केला जात आहे. वाईट साठी बॅटिंग टीमने हा DRS घेतलाय. व्हाईट बॉल साठी DRS आलेला आहे. थर्ड अंपायर रेफर केलाय. पाहूया आई एकविरा इव्हेंट्स च्या माध्यमातून इथे मात्र एक्झॅक्ट चेक केलं जाणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू चांगला आणि इथे मात्र DRS आता मात्र घेता येणार नाही नावा संघाला या इनिंग मध्ये. निर्धाव चेंडू आला. कुणाल नाईक नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू बॅकफुटला राणे आता मात्र बॅलन्स बनवत फटका सजवलाय. लॉंग ऑनच्या वरतून हा चेंडू निघून चाललाय. उत्तुंग गगनभेदी षटकार. अमोल सिल्वन नाव तर आपण ऐकूनच असाल, काम सुद्धा आपण पहा. कित्येक वर्ष अजूनही त्याच ताकदीची फलंदाजी सध्या तो करतोय नावा संघासाठी. यावेळचा चेंडू सन्मान दिला. समदर्ज क्रिकेट सध्या आपण पाहता. चेंडू मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे होत असताना ट्रॅव्हल होत असताना फक्त सिंगल मिळाली आणि या सिंगलनं धावसंख्या 35 धावा. पहिल्या षटकामध्ये 25चा पाठलाग करत असताना ज्यानं अवघ्या 10 चेंडूमध्ये तो सामना जिंकला होता आणि आता मात्र नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी वाटायला आली आहे. येथे मात्र एक फायटिंग स्कोर सध्या बनवताना आपण त्यांना पाहता. यावेळचा चेंडू आउटसाइड टॉप स्टंप निघून चाललाय. पंच संदीप पाटील सरांचा इशारा आलाय. हा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलच्या साह्यानं धावा फलकावती लागल्या जातात. 36 धावा, 36 रन्स. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक 2 येतात. मिड ऑन वरून इथे मात्र मिड ऑन वरती आलेला झेल लॉंग ऑन वरून येणारा सूरज परदेशी झेल टिपतोय आणि नावा संघाला मोठा हादरा. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेट नंबर 1 रोहन गरत होतोय. झेल बाद. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. गुणलेखकाच्या आवडीनुसार धावसंख्या आहे 36 धावा.
बॅट्समन मीत पाटील आला, ज्याला षटकार हॅट्रिक साठी 2000चं बक्षीस दिलं जाणार आहे. पहिला चेंडू, पहिलाच फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन आणि लॉंग ऑफच्या मधोमध आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं कठीण, पंचांचा इशारा आलाय. पहिलाच षटकार. सूचना आहे गाडी क्रमांक 9517, गाडी क्रमांक 9517 जी वॅगनर गाडी आहे, जी कोणी पार्क केली त्यांना विनंती, आपली गाडी कुठेतरी घासली आहे तर जरा जाऊन आपण चेक करा. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. पहिलं षटक आशिष परदेशी 13 आल्या, दुसरं षटक रघु परदेशी 11 आल्या आणि तिसरं षटक कुणाल नाईक ज्याच्यावरती 18 आल्या. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना धावा 11 धावा संघाची धावसंख्या होती, ती म्हणजे 42 धावा. 42 होत आहेत आणि कालच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण रजनी मॅच एन्जॉय करत असताना ज्या खऱ्या अर्थानं मी सन्मान्य अतिथींना पाहिलं आणि ते अतिथी पुन्हा एकदा कालच्या रजनीची चर्चा पुन्हा एकदा करताना दिसत आहेत. माणिकजी घरात कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव ज्यांच्याकडे आहे ते सध्या प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे. आणि माणिकजी घरात यांना पाहिलं ना, लस्सीत मलिंगाला पाहिलं की माणिकजींची आठवण येते, कारण माझ्या बालपणात मी पहिल्यांदा माणिकजी घरात यांना पाहिलं गोलंदाजी करताना, त्याच्यामुळे माझ्यासाठी सिनियर माणिक घरात आहेत. जे पहिलं पाहिलंय त्यालाच नेहमी प्राधान्य द्यावं, त्यामुळे माणिक घरात मी पहिल्यांदा पाहिलंय, त्यामुळे त्या अँगलने गोलंदाजी माणिक घरात यांची मी कित्येक वेळा पाहिली आहे. नंतर आपण संतोषजींकडे येणार आहोत, सध्या मैदानाकडे जाऊया. रघु परदेशी यावेळचा चेंडू कनेक्ट झाला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल उडालाय आणि कलेक्ट सुद्धा होतोय. विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू अमोल सिल्वन होतोय, झेल बाद. आता मात्र गेल्यात एक विकेट मिळालाय, ते म्हणजे कुणालला आणि दुसरा विकेट रघु परदेशीला मिळतोय. धावसंख्या आहे मात्र 42 धावा. 3.1 षटकाचा खेळ झालाय. 2 बाद 42. बाद होणारे फलंदाज अमोल सिल्वन, 8 चेंडू 20 धावा. आणि तदनंतर रोहन घरत ज्यानं 10 मध्ये 12 केल्यात. खेळाडू क्रमांक 4 चौथा खेळाडू येतोय वैष्णव भोईर. रायगड टेनिस क्रिकेटचे प्रत्येक फॉर्मॅट ज्यानं खेळलेत असं वैष्णव आलाय सध्या मैदानामध्ये फलंदाजीसाठी. मधल्या काळामध्ये थोडासा क्रिकेट पासून दुरावलेला हा खेळाडू पुन्हा एकदा मात्र त्याच लय मध्ये येत असताना, ज्याला आपण गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहिला, सध्याच्या कडे ज्याला फलंदाज म्हणून आपण पाहणार आहात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. राईट आर्म द विकेट. यावेळचा चेंडू हलक्या हाताने कट केला जातोय. स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू स्टॉप केलाय, सिंगल मिळाली जाते तोपर्यंत आणि या सिंगल न धावा फलकावती लागल्या जात आहेत. 43 धावा, 43 रन्स होताना दिसत आहेत. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करताना. आजच्या रजनीमध्ये सुद्धा आपल्याला तशीच कालच्या रजनीतील ती चुरस पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा वर्तवूया. यावेळचा चेंडू बॅकफुटला राहून चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे खेळलाय. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतोय आणि चेंडूवरती पोहोचेपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र काळजाचा टोका चुकवणारा क्षण आहे. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. DRS घेतलाय तो म्हणजे पंचांच्या वतीनं दुसरी धाव घेत असताना नक्की काय घडलंय हे आता आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आई एकविरा इव्हेंट्स, संदेश शेळके आणि टीम सध्या यावरती वर्क करतात आणि थर्ड अंपायर डिसिजन, इट्स आउट. बॅट्समन होतोय धावबाद. खेळाडू क्रमांक 3 तिसरा खेळाडू धावबाद झालाय, मीत पाटील.
खेळाडू मैदानामध्ये आलाय. आतापर्यंत बाद झालेले खेळाडू 3 बाद 44 अशी धावसंख्या आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. खेळाडूचं नाव आहे रितेश मडवी. वैष्णव भोईर आणि रितेश मडवी. रितेश आणि वैष्णव असे 2 खेळाडू असतील. चौथ्या विकेटच्या पार्टनरशिप साठी आलेला हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाहूया एक्झॅक्ट किती धावसंख्या 5 षटकांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या जातील. एक महत्वाची सूचना देतो आम्ही पुढील सामन्यासाठी. प्रत्येक स्पर्धेमध्ये खाली टीप लिहिलेली असते, क्लॉज असतो. स्पर्धेमध्ये वेळेवरती फेरबदल करण्याचे अधिकार हे कमिटीकडे असतील आणि तोच अधिकार आम्ही वापरत या स्पर्धेत या सामन्याच्या नंतरचा सामना आम्ही कोपरोली 11 कोपरोली विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा या 2 संघांमध्ये खेळतोय. दोन्ही संघाच्या संघटनेला पहिला पुकार. चला पण यायचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल आहे पण सुरक्षित ठिकाणी पडला जातोय. तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. आता मात्र धावत संख्येचा वेग, गती, स्पीड हा मात्र कमी झालाय. याचं कारणच तसं आहे. विंगारी संघाने आता मात्र फलंदाजांवरती थोडीस मात्र कमांड ठेवली आहे आणि मात्र कमीत कमी धावसंख्या देणारी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये चालू आहे. धावसंख्या आहे 3 बाद 45 धावा. चला कोपरोली 11 कोपरोली आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टॉस करण्यासाठी आपण यायचा. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र मिस होत आहेत. बॅट्समन निर्धाव चेंडू आला. अमोल सिल्वन आणि रोहन घरत या 2 खेळाडूंना बाद केल्यानंतर आता मात्र धावा जमवण्यासाठी ज्यांना धावाधाव करावी लागते अशी सध्याच्या घडीला मैदानामध्ये गोलंदाजी चालू आहे. पंचेचाळीस झाल्यात. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त कट केले. चेंडू डीप कव्हर बाउंड्री कडे येताना दिसतो आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. कोपरोली 11 कोपरोली व सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. अतिशय महत्वाची मॅच आम्ही यापुढील मॅच असेल आणि त्यासाठी टॉस साठी आम्ही विनंती करत आहोत. जाऊया आपण मैदानाकडे जिथे मात्र या स्पर्धेचा हा दुसऱ्या फेरीतील जो पहिला सामना चालू आहे. पहिल्या सामन्यातील हे पहिल्या सत्रातील शेवटचा षटक गोलंदाज येतोय यावेळेस दर्पण मडवी आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय माणिक शेठ म्हात्रे साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चिंचपाडा टीमचे ओंकार केणी येताना दिसत आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. चिंचपाडा टेनिस क्रिकेट मधील असा एक फलंदाज सध्याच्याकडे ज्याला आपण इन्फॉर्म मध्ये पाहताय. जबरदस्त खेळ ज्याच्या माध्यमातून राहिला अशा ओंकार केणीचं आगमन होताना दिसतंय. त्यानंतर सुलभ केडी सुद्धा येताना दिसतोय. जबरदस्त याच्याकडे क्रिकेट आहे. मैदानामध्ये हा फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. सिंगल फक्त मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जिथे क्षेत्ररक्षक जय आहे. धावसंख्या होती 50 धाबा 50 होत आहेत. दर्पण मडवी गोलंदाजी मार्कवर असणार आहे. चांगलं क्रिकेट सध्या समजदारीचं क्रिकेट आपण पाहताय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचे खेळाडू उपस्थित होत आहेत. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. चला कोपरोली टीमच्या कॅप्टनला सुद्धा विनंती आपण यावं टॉस करण्यासाठी. दर्पण मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू फ्लॅश स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न करतायत परंतु चेंडू निघून चाललाय सीमा पार. साह्यानं धावसंख्या पोहोचले जाते 54 वर. 54 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. नावा 11 नावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना पाहायला मिळत आहे. याचं कारण सुद्धा तसंच आहे.
त्याच एरियामध्ये त्याच फील्डमध्ये जास्तीत जास्त फटके जाताना स्ट्रोक बनताना दिसत आहेत, ज्यामध्ये वैष्णव सध्याच्या घडीला 2 चेंडूमध्ये 2 सलग चौकार लगावतोय. रितेश भोईर आतापर्यंत 2 वरती आहे. रितेश मडवी आहे. यावेळचा चेंडू पॅटर्न स्ट्रोक बनवलाय. वाडीस लॉंग ऑन एरिया क्लिअर करणारा लांबच लांब आणि उंचच उंच षटकार. होती या षटकाराच्या साह्यानं तब्बल 60 धावा होत आहेत. तिसरं शेवटचं षटक या स्पर्धेतील हा उच्चांक आहे. या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आहे म्हणावा लागेल. कालच्या रजनीमध्ये आम्ही 58चा हायेस्ट पाहिला होता आणि आजच्या रजनीमध्ये हा 60 धावांचा हायेस्ट आहे. तो म्हणजे नाभा 11 नाभा संघाच्या बरोबर नाभावरती आपल्याला पाहायला मिळतो. अगोदरचा सामना पाहिला ज्यामध्ये लोएस्ट स्कोर पाहायला मिळाला 24 धावा, ज्या म्हणजे धुतुम संघाला 24 धावांवरती नाभा संघाने थांबवलं होतं. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जिथे मात्र डोळ्याची पापणी लवते न लवते क्षेत्ररक्षण अप्रतिम झालाय. त्यामुळे खेळाडू क्रमांक 4था खेळाडू नॉन स्ट्रायकर जो धावण्यासाठी प्रयत्न केला तो होणार धावबाद. आणि दुसरीकडे आहेत सुलभ केणी. उरण टेनिस क्रिकेट मधील असा एक खेळाडू प्रितेश ज्यानं कोपरली सारख्या बलाढ्य संघामध्ये स्वतःची भूमिका स्पष्ट करत असताना ज्यानं स्वतःला सिद्ध केले. आणि दुसरीकडे आपण पाहताय येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं चिंचपाडा टेनिस क्रिकेटला असा एक खेळाडू मिळालाय ज्यानं सध्याच्या घडीला स्वतःला सिद्ध केलंय. असा सुलभ केणी आहे. जबरदस्त गोलंदाजी ज्याच्याकडे आहे. यावेळचा चेंडू स्ट्रोक चांगला बनवलाय. आणखी एक मोठा फटका लांबच लांब आणि उंचच उंच गगनभेदी हा षटकार आलाय. सहासष्ट धावा, 4 बाद 66. शेवटचा चेंडू बाकी आहे. गुणलेखकाच्या अहवालानुसार हा शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू 66 झाल्यात. यावेळेस मात्र ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न आहे. झेल उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुटलाय सुद्धा. एक पूर्ण, दुसऱ्यासाठी प्रयत्न, दुसरी सुद्धा पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं धाव फलकावती लागल्या जात आहेत. 68 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 69 करायचे आहेत. 4 बाद 68 होतात आणि 69 भिंगारी संघाला करायचे आहेत. पहिलं सत्र संपलं जात आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण तुर्तास जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये, जिथे मात्र पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाईल. धन्यवाद प्रसाद. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 ही स्पर्धा बघतात. आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपण बघणार आहोत. कोपरोली 11 कोपरोली विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या नाणेफेकी करण्यासाठी. महेश घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करण्यासाठी यावं. बेलपाडा टेनिस क्रिकेटमधील एक गुणवंत खेळाडू, गुणवंत आणि यशवंत खेळाडू, अनेक मैदाने ज्याने गाजवली, त्यांच्या शुभ हस्ते आजच्या सामन्याची नाणेफेकी होईल. एका बाजूला कोपरोली संघ आहे, एका बाजूला कोपरोली चिंचपाडा. काटा आणि छापा पडलाय. ये बाबू, चिंचपाडा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण आणि जासईचं मैदानच्या आणि या शृंखलेबद्दल काय म्हणणार? ओके, आणि जाऊया कोपरोली संघाचे. आताच प्रसादने ज्यांचा उल्लेख केला, अप्रतिम असे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, बरेच वेळेस त्यांनी सिद्ध केले. जासईच्या मैदानावर आज आपण आलात, काय ध्येय असेल?
काय नाही ध्येय वगैरे, फक्त एकच आहे की स्पर्धा जिंकून जायचं आहे. त्यासाठी चांगले प्रयत्न करू. आणि बघता आपण थोडंसं जे आजचे 2 दिवस आहेत, गणपतीचे सीझन आहे, गणपतीचा उत्सव आहे, त्यामुळे सर्व खेळाडू आहेत का तुमचे? आहेत, आम्ही नेहमी खेळतो ते. हा सीझन तर भरपूर जण इंजर्ड आहेत आणि जॉबला असल्या कारणाने येत नाहीत. त्याच्यामुळं जे आहेत ते आहेत, त्याच्यामध्ये आम्ही खेळतो नेहमीच. निश्चित जे आहे त्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण या सामन्याचं ज्याप्रमाणे सुरुवात होईल तसा पुन्हा एकदा गोड आवाज कॉम्बॉक्समध्ये आपण युवराज माळे यांचा ऐकणार आहोत. आपण बघत आहोत जबरदस्त अशी स्पर्धा सरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण बघत आहोत. खंडोबा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा सरपंच संतोष शेठ घरत यांच्या कर्तृत्वाची नेतृत्वाची जबरदस्त नेतृत्वाची ही स्पर्धा, अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये चाललेला घमासान आपण बघत आहोत. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा सुंदर सुंदर असे मॅचेस होत आहेत आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा तुम्हाला कॉम्बॉक्समध्ये. सहर्ष स्वागत करतो खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 दुसरी रात्र दुसरी रजनी सलग 3 वेळा सरपंच पदी विराजमान झालेले सन्माननीय संतोष रामचंद्र घरत साहेब यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतो आणि खंडोबा क्रिकेट क्लब जासईचे अध्यक्ष माणिक शेठ हरी म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वामध्ये खंडोबा क्रिकेट क्लब जासईचे सर्व शिलेदार आपण पाहतो. प्रचंड मेहनत आणि पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहतोय स्पर्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण मंचावर या आणि आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे गणेशजी पाटील साहेब. नावा 11 नावा ज्यांनी आपण पाहतो सर्वप्रथम फलंदाजी केली, 68 धावा उभारल्या 5 षटकांमध्ये आणि 69 धावसंख्येचं लक्ष मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी या टीमला मात्र दिलं. महत्वपूर्ण राहतील पहिली 2 षटकं पॉवर प्लेची, ते चक्रव्यूह कसे फोडतील हे दोन्ही फलंदाज, तिथे किती धावा येतील, त्याच्यानंतर मात्र पुढच्या 18 चेंडूंचं इक्वेशन कसं राहील यावर बरीच गणित अवलंबून असणार या सामन्याची. चला मॅचला आपण लवकरात लवकर सुरुवात करा. बॅट्समनला आणि बॉलर दोघांनाही विनंती राहील. 10 वाजून अगदी 25 मिनिटात होतात आणि तिसरा सामना आपण खेळतो. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. थंडी हळूहळू मात्र वाढते, गारवा मात्र हळूहळू वाढेल जशी याची रजनी पुढे सरकेल. हुतात्मा मैदान जासई इथे आपण आहोत. हो, पहिला बॉल आपण पाहतो, भरपूर वेग. वैष्णव भोईर ज्याने इम्प्रेस केलं होतं पहिल्या मॅच मध्ये, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. त्याच्या विपक्ष आशिष परदेशी, तोही सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी ठरला होता. तर चिंचपाडा संघाच्या संघटकाला विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम कॅप्टन, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. पहिला बॉल डॉट आलाय. बॅटल खूप चांगलं पाहायला मिळणार आहे. वैष्णव विपक्ष आशिष, पहिला बॉल बीट डॉट आलाय.
इथे बॅटची कडा कॉट बिहाइंड द विकेट आणि पहिल्याच ओव्हर मध्ये दणका देत असताना वैष्णव भोईर आशिष परदेशी इन फ्रंट बॅट्समनला केलंय बाद. पहिला धक्का लागलाय. लाईव्हच्या माध्यमातून वैष्णव प्रचंड वेगाने राऊंड विकेटने बॉल डिलिव्हर केला. डावकरदाचा फलंदाज आणि जाता जाता आतली एज लागली. बॉलला आतमध्ये वळवलं होतं. सबशेल निराश हताश आशिष परदेशी. पहिल्या मॅच मध्ये अगदी मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तदनंतर मात्र अगदी 0 या धावसंख्येवर माघारी परतलाय. पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर वैष्णव भोईर पहिल्या मॅच मध्ये जो परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला, जी लय त्याने पकडली गोलंदाजीतली, तीच लय इथे पुन्हा एकदा तो दर्शवत असताना आणि त्याची 2 षटकं इथे इम्पॉर्टंट राहतील. कुणाल नाईक खरं तर या अगोदरच्या मॅच मध्ये मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासेच्या विरुद्ध खेळत असताना 1 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि आता इथे नावा 11 नावाचा विपक्ष कसा खेळ राहील. बॉलिंग मध्ये खरं तर भरपूर धावा खर्च करण्यात आल्यात, मात्र आता इथे बॅटिंग मध्ये टॉपचा परफॉर्मन्स देऊन संघाला विजयाच्या दिशेने कसं नेता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र वैष्णव भोईरचं मोठं आव्हान समोर आहे. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, पुढे पडला. पॉइंटचा खेळाडू प्रचंड वेगाने पुढे सरसवला होता मानस पाटील, मात्र अगदी चेंडू पुढ्यात लँड झाला. एक चान्स निर्माण केला होता वैष्णव भोईरने. बघा खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटचा चेहरा लवकर खोलला कुणाल नाईकने आणि करता आशा त्याने सोडली होती. थोडीशी नशिबाची साथ मिळाली. धावसंख्येला सुरुवात झाली. 69 धावसंख्येचं लक्ष्य पार करायचंय. ऑन पेपर जरी आव्हान मोठं दिसत असलं तरी क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान छोटं किंवा मोठं नाही, पार केलं जाऊ शकतं. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय, ड्राईव्ह केलंय. बॉल चालवतो अगदी एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू तिकडे पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक असताना अगदी स्वराज पाटील प्रचंड वेगाने बॉलवर पुढे सरसावले आणि सिंगल मिळते. 2 धावा 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होत असताना कुणाल नाईक आणि त्याच्या समवेत सूरज परदेशी 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी या टीमला. आज मात्र एक सर्वोत्तम खेळ फलंदाजांना साकारावा लागणार आहे. वैष्णव भोईर पॉवर प्लेचा षटक सुरू असताना डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, हाफ ट्रॅकर बॉल हवेत खेळाडू पासून दूर पाहायला मिळतोय आणि इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मात्र थोडासा हाईट वर पाहायला मिळाला. फ्लॅट थ्रो पाहिजे होता इथे, उंचावर जास्त टाकला थ्रो बॉल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे तेवढा अवधी जास्त मिळाला फलंदाजांना. आणि हा प्रेझन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा आहे. क्षणामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. 5 बॉल झाले, 4 रन्स, 1 विकेट. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलं षटक वैष्णव भोईरसाठी. यावेळेस मात्र खोदून काढलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. प्रचंड चपळाईने क्षेत्ररक्षक पोहोचतोय रितेश मडवी आणि चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट करत असताना शेवटच्या बॉलवर आली सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी 1 गडी बाद 5 या धावसंख्येवर. उत्कृष्ट खेळ गोलंदाजांनी करून दाखवला होता. सुंदर गोलंदाजी केली होती. इकॉनॉमिकल षटक हाताळली होती आणि याही मॅच मध्ये वैष्णव भोईर पुन्हा एकदा अगदी तीच सुरुवात करून दिली आहे. आता येणारे 24 चेंडू आणि 64 धावांचं आव्हान आहे. मोठं आव्हान, तगडं आव्हान इथे पार करायचंय. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या 5 धावा आल्या. चला मॅचला आपण थोडी गती देऊया. गलीमध्ये फिल्डर, फ्लाय स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट बॅकवर्ड, स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात. एक अगदी कव्हर पॉइंटच्या मधोमध खेळाडू तैनात. एक मिड ऑफ ला एक खेळाडू तैनात आपण पाहतोय 30 यार्डच्या आतमध्ये. डीप मध्ये एक मिड विकेट देखील तैनात.
पहिला बॉल इथे फटका फसलाय, चान्स क्रिएट झालाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोहन घरतला मिळतं यश आणि दुसरा धक्का लागत असताना भिंगारी टीमला फलंदाज कुणाल नाईक होतो बाद. मध्ये आपण पाहतोय अडचणी वाढवत असताना नावा 11 नावा संघ भिंगारी टीमच्या, कारण दोन महत्वपूर्ण फलंदाज आशिष परदेशी आणि कुणाल नाईक एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू भिंगारी टीमच्या स्वस्तात माघारी परतलेत आणि याही मॅच मध्ये कुणाल नाईक ऍज अ बॅटर अपयशी पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये सिंगल वर बाद झाला आणि याही मॅच मध्ये अगदी 4 धावांवर बाद झालाय. न्यू बॅटर दर्पण मडवी, धावसंख्या 5, 2 गडी बाद. मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. ओव्हर द विकेट हा बॉल टाकत असताना रोहन गरत खोलवर टप्प्याचा अगदी मनगड वळवली अलंग द कार्पेट. वाईडिश लॉंगॉनला बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. स्वराज पाटील चांगली फिल्डिंग, सिंगल मिळणार. याही मॅच मध्ये नावा 11 नावा संघांच्या गोलंदाजाचा बोलबाला आणि दबदबा पाहायला मिळणार आहे का भिंगारी संघ करेल पलटवार. सुरुवातीला झालेली पडझड त्यामध्ये सावरतील का स्वतःला हे फलंदाज आणि खेळतील का मॅच विनिंग नॉक, कोण असेल तो खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहावं लागेल. बॉल बॅक ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. मिड ऑफ वरनं प्रचंड वेगाने खेळाडू पुढे आले. वैष्णव भैर डायरेक्ट हिट झाले असते तर काम कदाचित झालं असं तमाम. धाव मिळाली 1, धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 7 धावा, 2 विकेट्स. दुसरं षटक. पॉवर प्ले मध्ये अजिबातच हात खोलू दिले नाहीयेत फलंदाजांना आणि ही जमेची बाब आजच्या संपूर्ण रजनीमध्ये नावा 11 नावा संघाची राहिली आहे. बॅटिंग करत असताना टॉप परफॉर्मन्स आणि आता गोलंदाजी मध्ये देखील. हाफ ट्रॅकर बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, डिपॉझिट ओव्हर द मिड विकेट एरिया फॉर द मॅक्सिमम. ह्यूज अँड ह्यूज हिट. षटकार. बॅट मधनं हा दमदार षटकार आला. जसा षटकार आला भिंगारी संघाचं डगआउट झालं अगदी प्रफुल्लित. नेक्स्ट बॉल रोहन गरत अर्थात जॉन्टी करेल का कमबॅक. विकेटने केली होती सुरुवात, नुकताच आलाय षटकार. पुढचा बॉल दर्पणसाठी. यावेळेस चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, अगदी अगोदरच शफल झाले होते. दर्पण फॉलो केलं रोहन गरतने आणि उत्तमरित्या हा बॉल हाताळलाय. असं म्हणतात ना की मुसीबतों से निकलती है शख्सियत यारो, जो चट्टानों से ना उलझे वो झरना किस काम का. वाहतं पाणी आणि त्याच्यामध्ये जर अडथळे आले नाही तर मग त्या पाण्याला अर्थ काय. आणि ते चट्टाने उभे केलेत नावा टीमने आता आणि ती पार करावी लागेल. तीसरा फलंदाज होतोय बाद. खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल लागला. मिडल झाला असतं तर डेफिनेटली अंतर पार करता आलं असतं. मात्र इथे हा झेल सोपवला तो दर्पणने आणि स्वतःची विकेट गमावली. 13 वर 3 आहे. आता 18 चेंडू आणि आप तक 56 ची आवश्यकता इथे आवश्यक असणार आहे. मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला जर सुपर 8 मध्ये करायचा प्रवेश, सुपर 8चा थरार तुम्ही अनुभवताय. सरपंच चषक 2025 हे दैदिप्यमान, विलोभनीय आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं आयोजन हुतात्मा मैदान जासई या ठिकाणी आपण आहोत. वैष्णव भोईर वन्स अगेन
वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी. चला मॅचला गती द्या. नावसंघ अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका विनंती असेल. पॉवर प्ले संपलाय. फिल्डिंग सेशन खुल्या झाल्यात. 18 मध्ये 56 ची आवश्यकता. पंचाकडे लाऊड अपील आणि पंच सांगतात हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. भरपूर हाईट करता क्रिकेट या खेळामध्ये भरपूर अनुभव असलेले पंच आपल्याला लाभलेत. संदीपजी पाटील सर, दीपकजी पाटील सर आणि सुदेशजी म्हात्रे सर हे पंचांचं त्रिकूट आजच्या या संपूर्ण रचनेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिला बॉल डॉट आलाय, अगदी पायावर जाऊन आदळला. अपील झाली हलकीशी. 13 ला 3, 17 मध्ये करायच्या 56 धावा. संघर्ष इथे आवश्यक आहे फलंदाजांकडून. इथे स्लोवर वनचा वापर केला मात्र अगदी लाईन खराब पाहायला मिळाली. थोडस व्हेरिएशन दर्शवत असताना वैष्णव भोईर आपल्याला पाहायला मिळाला. हलकीशी फ्लाइट, स्लोवर वन बॉल आणि येतो वाईड. नवसंख्या 14, 14 लॉस ऑफ 3 विकेट्स. 17 मध्ये करायच्यात 55. आस्किंग रन रेट झपाट्याने वाढणार आहे जसे असे डॉट बॉल आणि विकेट येतील. इथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि त्यासाठी प्रयत्न होतोय. जोरखस मारलाय तिथे. थोडीशी मिसफील्ड बॅकअप आहे. धावा निश्चितच मिळतील. त्या फक्त 2 धावा. 11 धावा. आपण तीच चर्चा केली पहिल्याही मॅच मध्ये जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये उतरले. भरपूर अनुभव आहे आणि भरपूर चांगला अभ्यास करून क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरला या स्पर्धेमध्ये. रजनी क्रिकेट म्हणलं की अंडर द व्हाईट फ्लडलाइट्स तुम्हाला खेळायचं असतं. डे क्रिकेट थोडस वेगळं राहतं. भौगोलिक परिस्थिती ही वेगळी असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेज करायचं असतं स्वतःला. हाफ ट्रॅकर बॉल, बॉलला उडवलंय. बॉल चाललाय तो अगदी फाईनला. खराब जजमेंट पाहायला मिळालं आणि इथे जीवनदान मिळाले संजीवनी मिळत असताना फलंदाजांना. मात्र सिंगलने तितकंसं भागणार नाहीये हे भिंगारी संघाच्या फलंदाजांना माहिती आहे. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. आता मिडल ऑर्डरवर जबाबदारी संघाला विजयापर्यंत घेऊन जायची आणि 15 चेंडू मध्ये 52 धावा आता बनवण्याची. मोठं आव्हान, दिव्य आव्हान, बिग टार्गेट इथून चेस करायचंय. मात्र समोर आव्हान आहे ते नावा 11 नावा संघाच्या गोलंदाजांचं आणि त्याला लीड करतोय वैष्णव भोईर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने. वाडी शॉर्करचा प्रयत्न योग्यरित्या हाताळलाय. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय जो गोलंदाज यॉर्कर योग्यरित्या हाताळू शकतो ना तो गोलंदाज उर्वरित चेंडू देखील योग्यरित्या हाताळतो. तर बऱ्याच वेळेला यॉर्कर जर फुलटॉस मध्ये गेला तर बॅट्समन त्यावर नक्कीच मोठा आघात करण्यासाठी जातात. त्यामुळे यॉर्कर हाताळताना बॉलची ग्रिप आणि बॉलची पिचिंग ही खूप इम्पॉर्टंट असते आणि ती वैष्णव भोईरने या संपूर्ण रचनेमध्ये योग्यरित्या हाताळली आहे, यामध्ये दुमत नाहीये. इथे स्लोवर वन, लेग बिफोर द विकेट. इथे मिळतं यश. वैष्णव भोईर दाखवतोय त्याच्या गोलंदाजीची चुणूक आणि पूर्णपणे बॅकफुटला ढकलत असताना मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला अजून एक धक्का. अगोदर ऑफस्टिकवर शपथ झाले मात्र मागचा पाय अगदी मिडल स्टंपच्या अगदी समोर होता आणि तोच हेरला वैष्णव भोईरने. तिथे जाऊन बॉलला अगदी पिच केलं. परफेक्ट टो क्रशर आणि यॉर्कर. बाद झाला तो फलंदाज साहिल. नो बॅटर मंदार. 13 चेंडू 52. काय स्पेल हाताळलाय वैष्णव भोईरने. 11 चेंडू 9 धावा 2 विकेट्स आणि शेवटचा चेंडू इथे डिलिव्हर होणं बाकी त्याच्या स्पेल मधील. 13 मध्ये करायच्यात 52. मंदार आणि सूरजवर मात्र सर्व आशा भिंगारी टीमच्या, सर्व विश्वास, सर्व जबाबदारी त्या 2 फलंदाजांच्या खांद्यावर आता सोपवली आहे. 17 ला 4 आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. अगोदर शफल झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट झाले. डॉट बॉल यावरची समाप्ती झाली. आता येणारे 12 चेंडू आणि 52 धावांची गरज.
आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जी सुरुवात न्हावा 11 न्हावा संघाच्या फलंदाजाने केली होती. पॉवर प्ले मध्ये धावा उभारल्या. बघा अगदी बॅटिंगचं स्टॅटिस्टिक तुमच्या स्क्रीनवर आहे. अमोल 8 बॉल 20, रोहन गरत 10 चेंडू 12, मीत आपण पाहतो 2 चेंडू 7 आणि वैष्णव भोयरची अगदी अष्टबुलू कामगिरी या मॅच मध्ये 8 चेंडू मध्ये 23 धावांची विस्फोटक इनिंग त्याने साकारली आणि त्याच्याच जोरावर 68 धावा उभारल्या होत्या त्या नाबा 11 नावा संघाने. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भिंगारी संघ कोणताही फलंदाज दुहेरी अंकामध्ये गेला नाही आतापर्यंत. पहिला बॉल एज लागली, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आपल्याला. जय भोईरच्या माध्यमातून स्टॉप केलं बॉलला. मीत पाटील आला. चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर आली सिंगल. स्कोर पुढे सरकला 18 धावा. पवनजी राठोड या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये जबाबदारी पार पडतात. मीत पाटील 11 मध्ये 51. राऊंड द विकेट आले होते आणि इथे रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट झाले असते तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र आता पूर्णपणे नावा 11 नावा संघाचा दबदबा या मॅच मध्ये. अगदी पहिल्या बॉल पासून अगोदर पहिल्या इनिंग मध्ये बॅट्समन इम्प्रेस केलं. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त परफॉर्मन्स आणि आता गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय. प्रभावशाली ही गोलंदाजी, प्रभावशाली हा खेळ, प्रतिभावंत या खेळाडूंकडून भिंगारी संघ अजिबात सावरू शकला नाहीये. पहिल्या इनिंग पासून पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय त्यांना. स्लोअर रन बॉल होता, ताकद नाही लावली, बॉल ट्रॅव्हल होणार नाहीये आणि इथे अजून एक धक्का लागत असताना 5वा गडी इथे गारद होतोय भिंगारी टीमचा. भरपूर वेळ त्यांच्याकडे होता कारण कमी गतीने मीत पाटीलने बॉल टाकला होता. सूरज जे होते फलंदाज सूरज परदेशी अगदी लवकरच बॅट त्यांनी फिरवली, कनेक्ट झाला. मात्र जी ताकद पाहिजे होती, जी पॉवर जनरेट करायला पाहिजे होती ती पॉवर काही जनरेट करता आली नाही त्यांना आणि झेल टिपला तो स्वराजने. 5 गडी माघारी परतलेत. आता औपचारिकता शिल्लक आहे का, कारण 9 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर पाहिजे मोठा फटका. बिग हिट 19ला 5. करंट रन रेट अगदी 6च्या खाली आहे, 5.43 आहे. राऊंड द विकेट आणि लेग स्टिप पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. आणि नावा 11 नावा संघाला माहिती आहे की सुपर 8 मध्ये जाण्यापासून अगदी आपण जवळ आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये अगदी अचूक फॉर्मॅट आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी 6 सामने, प्रत्येक दिवशी 2 संघ आपण पाहतोय की सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतात. 5 तारखेला मेगा फायनल रंगणार या स्पर्धेची. इथे मात्र लॉफ केले, लॉंग ऑफला खेळाडू तैनात, इझी कॅच आणि अजून एक यश मिळेल ते मीत पाटीलला. मी दिले पण सिद्धिविनायक भिंगारी आज डे फॉर्मॅट मध्ये डे मध्ये खेळत असताना चिंचपाड्याला अगदी बक्षीस मिळवलं. मात्र आता नाईट मध्ये कुठेतरी अपयशी ठरत असताना 8 चेंडू 49 नावा 11 नावा पूर्णपणे दडपण निर्माण केलं त्यांनी. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, फ्लॅटेड डिलिव्हरी विथ लिटल बिट ऑफ टर्न. मीत पाटील इम्प्रेस केलं. 5 चेंडू 3 धावा 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. 7 मध्ये 49. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नाभा गावामध्ये केली एक रजनी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल याच महिन्यामध्ये. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न तोही हाणून पाडलाय रघु परदेशी नवीन फलंदाज. आता येणारे 6 चेंडू आणि 49 धावांची गरज.
मानस सामना करतोय मंदार. जाता जाता काही मोठे फटके बिगिट पाहायला मिळतील का फलंदाजांकडनं? हो, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, बॅकफूट वरनं अगदी ऑन साइडला दिशा दिली मिड विकेटला आणि मिळणार सिंगल. आता भिंगारी संघाला माहिती आहे की आता आपलं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलंय, फक्त घोषणेची आवश्यकता आहे. 5 चेंडू 48. कट मारण्याचा प्रयत्न होता आणि पूर्णपणे टायमिंग चुकत असताना एकच धाव मिळणार. नावा 11 नावा संघ अगदी पहिल्या मॅच पासून बॉलिंग डिपार्टमेंट, बॅटिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट तिन्ही डिपार्टमेंटने अगदी वरचा क्लास दाखवला आणि हे सांघिक यश त्यांना मिळालंय. अगदी सुपर 8 ची दारं त्यांच्यासाठी खुली झाली या परफॉर्मन्स मुळे. आणि क्रिकेट इज ऑल अबाउट टीम एफर्ट्स. प्रसाद सर, टीम म्हटलं तर टीम या शब्दाची आपण जर फोड केली तर टुगेदर एव्हरीवन अकम्प्लिश मोर असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि तोच टीम गेम आपण पाहतोय, सांघिक खेळ इथे दाखवलाय आतापर्यंत तो नावा 11 नावा संघाच्या या सर्व खेळाडूंनी. कट शॉट पॉइंटला खेळाडू तैनात, मिळणार फक्त सिंगल. 3 बॉल आता फक्त बाकी आणि औपचारिकतेमध्ये हा सामना आता आपण पाहतोय. 2 चेंडू बाकी आहेत. औपचारिकतेमध्ये हा सामना गेला. 45 धावा अजूनही पाहिजेत. म्हणजे किती मोठ्या फरकाने परास्त केले भिंगारी टीमला ते नावा टीमने. लोअर फुलटॉस बॉल मनगटाच्या साहाय्याने बॉलला वळवलंय आणि सिंगलच आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट केली जाईल. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित तुम्ही सरपंच चषक पाहताय. हुतात्मा मैदान जासई, भरपूर गर्दी क्रीडांगणावर, युट्यूबवर देखील ऐकलेला इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सुनील स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष कोपरोली 11 कोपरोली. आणि इथे हा सामना जिंकलाय तो नावा 11 नावा संघाने आणि थेट प्रवेश मिळवलाय तो सुपर 8 मध्ये. अभिनंदन नावा 11 नावा संघ. आणि सिद्धिविनायक भिंगारी संघ आपल्या पुढील वाटचालीस असतील नक्की शुभेच्छा. आज काही चुका झाल्या त्याबद्दल आपण नक्की शोधबोध घ्याल आणि दमदार कमबॅक येणाऱ्या स्पर्धेमध्ये कराल. पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना 9 चेंडू आणि 23 धावांची अतिशय पारी आणि बॉलिंग करत असताना 2 षटका तळली, 9 धावा आणि 2 विकेट्स. वैष्णव भोयर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सुपर 8 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे नावा 11 नावा संघ. हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर वैष्णव भोईर या आपल्या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी संतोष दमडे भंगारपाडा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. संतोषजी दमडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं.